नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम सर आपल्या सगळ्यांचं ज्ञानयुग अकॅडमीमध्ये मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, भरपूर वेळेस असे फोन येतात की सर मला इंग्रजी स्पीकिंगचा क्लास जॉईन करायचा, आणि हे जे फोन्स येतात हे ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांचे, ज्यांचं 12वी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचे, किंवा ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचे सुद्धा फोन येतात। म्हणजे जर आपण 15 वर्षापासून इंग्रजी हा विषय शिकतो, 10 वर्षापासून इंग्रजी विषय शिकतो, तरीसुद्धा जर आपल्याला इंग्रजी भाषा बोलता येत नाही तर त्याची काही कारणं आहेत, किंवा आपण चुकीच्या पद्धतीने इंग्रजी शिकलो आहोत आणि या प्रॉब्लेममुळेच मग आपण इंग्रजी बोलताना आपल्याला अडचणी येतात। मग खरोखर आपण कोणत्या पद्धतीने इंग्रजी शिकलो आणि कोणत्या पद्धतीने इंग्रजी शिकायला पाहिजे हे थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर जनरली जगातली जी कोणतीही भाषा आहे, मी फक्त इंग्रजीच नाही तर मराठी, उर्दू, हिंदी, तमिळ कोणतीही भाषा बोलत आहेत की कोणत्याही भाषेला जर आपल्याला शिकायचं असेल किंवा कोणत्याही भाषेवर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल तर त्याच्या काही बेसिक गोष्टी आहेत, किंवा कोणतीही भाषा जर आपण शिकतो तर ते काही बेसिक गोष्टीमुळे शिकतो। तर त्या कोणत्या बेसिक गोष्टी आहेत तर ते आता आपण बघूयात की कोणतीही भाषा जर आपल्याला शिकायची असेल तर देअर आर 4 पिलर्स ऑफ लँग्वेज। कोणती भाषा शिकण्यासाठी 4 जे पिलर्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, आणि ते पिलर्स म्हणजे फर्स्ट आहेत स्पीकिंग, सेकंड लिसनिंग, थर्ड रीडिंग, अँड फोर्थ वन रायटिंग। कोणत्याही भाषेवर जर आपल्याला प्रभुत्व घ्यायचं असेल मित्रांनो, दीज आर कॉल्ड 4 पिलर्स ऑफ लँग्वेज: स्पीकिंग, लिसनिंग, रीडिंग अँड रायटिंग। आणि हे जे 4 पिलर्स आहेत, हे 4 पिलर जर आपण प्रॉपर पद्धतीने स्ट्रॉंग केलेत तर जगातली कुठलीही भाषा आपल्याला लिहिता येते, वाचता येते आणि बोलतासुद्धा येते। पण भरपूर विद्यार्थी आजही इंग्रजी बोलण्यासाठी अटकतात किंवा त्यांना इंग्रजी प्रॉपर पद्धतीने बोलता येत नाही। तर या पद्धतीनं किंवा यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर आता आपण बघू की जेव्हा आपण एखादी मदर टंग किंवा आपली जी मातृभाषा आहे ती कशा पद्धतीने शिकतो, राईट। तर बघा, कोणतीही मदर टंग असेल, मग ती हिंदी असेल, मराठी असेल, उर्दू असेल, तमिळ असेल, कोणतीही मदर टंग, ती जेव्हा आपण नॅचरल पद्धतीने शिकतो तर नॅचरल पद्धतीने कोणती भाषा शिकण्यासाठी सर्वात आधी आपण सर्वात आधी आपण ती भाषा ऐकत राहतो। कोणतीही भाषा जेव्हा आपल्याला शिकायची असेल तर ती वारंवार ऐकावी लागते। लिसनिंग आपण मराठी शिकलो, हिंदी शिकलो किंवा उर्दू येत असेल तर आपले पेरेंट्स असेल, आपले नातेवाईक असतील, आपले मित्र असतील, ती जी भाषा आहे ती प्रत्येक वेळेस बोलत राहतात आणि बोललेली भाषा आपण नेहमी ऐकत राहतो, आणि ऐकल्यानंतर आपण डायरेक्टली काय सुरू करतो, मग स्पीकिंग, राईट। म्हणजे आधी आपण ऐकतो आणि त्यानंतर बोलायला लागतो। तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, लिसनिंग आणि स्पीकिंग, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कुठली भाषा अवगत करण्यासाठी। मग तुमचं एज्युकेशन जरी नसेल तरीसुद्धा आपल्याला स्पीकिंग येऊ शकते। आपल्याला माहीत असेल की भरपूर महाराष्ट्रातले जे व्यक्ती आहेत ते मराठी चांगलं बोलतात, आणि ते शिकलेले असतील तरी त्यांना बोलता येते, आणि अडाणी असतील तरी त्यांना बोलता येते। का? कारण त्यांनी ती मराठी भाषा भरपूर वेळेस ऐकलेली आहे। त्यानंतरचा जो आहे, जेव्हा आपण शाळेमध्ये जातो तर शाळेमध्ये गेल्यानंतर मग आपण लिहायला लागतो, त्याला म्हणतो आपण मग रायटिंग। ही तिसरी मेथड। वाचलेलं क म्हणजे कमळ आहे ना, खटारा, या पद्धतीने आपण वाचायला लागतो, लिहायला लागतो, आणि त्यानंतर मग आहे शेवटचा पार्ट, तो म्हणजे रीडिंग। म्हणजे हे जे आहे लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग आणि रीडिंग, ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, ह्या 4 गोष्टी जर आपण या सिक्वेन्सनी जर शिकतो तर तेव्हा मग आपल्याला जगातली कुठलीही भाषा आपल्याला प्रॉपर पद्धतीनं बोलता येते किंवा लिहिता येते, राईट। पण आता बघा, मराठी भाषा शिकण्यासाठी आपण ऐकली, त्यानंतर लगेच बोलली, त्यानंतर आपण लिहिण्याचा प्रयत्न केला आणि नंतर वाचायचा। पण आता इंग्रजीसोबत काय होते, इंग्रजी आपण काय करतो, मोस्ट ऑफ द पॅरेंट्स, किंवा मग हा एक एक्सपिरियन्स आहे की आपल्या घरामध्ये एक चार्ट लावलेला राहतो, किंवा आपले पॅरेंट्स एक चार्ट घेऊन येतात आणि तो चार्ट घरामध्ये पेस्ट करून देतात, आणि काय डायरेक्ट इंग्रजी कशी सुरू करतो आपण, रीडिंगपासून। इंग्रजी सुरू करण्याची जी मेथड आहे ती कोणती आहे, रीडिंग। कारण पेस्ट लावतो, चार्ट आपण घरामध्ये पेस्ट करतो
आणि म्हणतो ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल. म्हणजे आपण काय सुरू केलं, डायरेक्ट रीडिंग. जेव्हा आपल्याला एखाद्या भाषेवरती प्रभुत्व मिळवायचं असेल तर ती भाषा आपल्याला जास्तीत जास्त ऐकावी लागते. परंतु इंग्रजी कशी शिकलो आपण, रीडिंगनी सुरुवात केली. म्हणजे आपण चुकीची मेथड वापरली. आपली पहिली मेथड कोणती पाहिजे, लिसनिंग. बट वी हॅव स्टार्टेड फ्रॉम रीडिंग. आणि म्हणून मग आपल्या अडचणी येत आहेत, कारण इंग्रजी शिकण्यासाठी आपण चुकीच्या मेथडचा वापर केला. जर इंग्रजी भाषा शिकायची असेल, उर्दू शिकायची असेल, तमिळ शिकायची असेल किंवा जगातली कुठलीही भाषा शिकायची असेल तर ती भाषा आपल्याला जास्तीत जास्त ऐकावी लागेल, तर आपल्याला त्या भाषेमध्ये प्रभुत्व मिळता येईल. बट आपण इंग्रजी सुरू केली रीडिंगनी, त्यानंतर आपण काय सुरू केलं, रायटिंग. म्हणजे जो लिहिलेला आहे आपण लिहितो ए आणि नंतर त्याला वाचतो ॲपल, बी, बॉल, सी, कॅट. म्हणजे आपण सुरुवात कशी केली, रीडिंग आणि रायटिंगपासून. बट ॲक्च्युली सुरुवात कशी पाहिजे आपली, लिसनिंग अँड देन इमिजिएट स्पीकिंग. आणि राहिला हा लिसनिंग आणि स्पीकिंग, हे जे दोन आहेत, ह्या दोन गोष्टी आपण इंग्रजीमध्ये रेअरली करतच नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचे या 4 पिलरपैकी सगळ्यात महत्त्वाचे जे स्ट्रॉंग 2 पिलर असतील तर ते आहेत लिसनिंग आणि स्पीकिंग. पण इंग्रजी शिकण्यासाठी आपण हे लिसनिंग आणि स्पीकिंग करतच नाहीत. त्यामुळे आजही ग्रॅज्युएट झालेले किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेले किंवा मॅक्झिमम एज्युकेशन ज्यांचं झालं त्यांनासुद्धा इंग्रजी भाषा बोलता येत नाही, कारण त्यांनी सुरुवात रीडिंग रायटिंगपासून केलीत. बट वी हॅव टू स्टार्ट स्पीकिंग फ्रॉम लिसनिंग अँड देन स्पीकिंग. आणि ह्या गोष्टी जर आपण प्रॉपर पद्धतीने जर आत्मसात केल्या तर इंग्रजी भाषासुद्धा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने बोलता येईल आणि वाचतासुद्धा येईल आणि लिहितासुद्धा येईल. तर दिस इज कॉल्ड करेक्ट मेथड. आणि या मेथडला म्हणतात मग नॅचरल मेथड. आपण या क्लासमध्ये जी इंग्रजी स्पीकिंग शिकत आहोत मित्रांनो, तर वी आर लर्निंग इंग्लिश विथ नॅचरल मेथड, है ना. नैसर्गिक पद्धतीने आपल्याला कसं बोलता येईल, प्रॉपर पद्धतीने कसं बोलता येईल, त्या मेथड्स आपण या क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत असतो. तर आय होप या व्हिडिओमध्ये मला जे सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. जर व्हिडिओ आवडला तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आमच्याकडे जे आहेत फिजिकल क्लासेस आणि ऑनलाईन क्लासेससुद्धा आपण कंडक्ट करत असतो. इफ यू आर इंटरेस्टेड टू जॉईन आवर क्लास तर आपण तशी कॉमेंट करा, राईट. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीची जी माहिती आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. तोपर्यंत थांबू. थँक्यू.